राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज चंद्रपूर दौऱ्यावर आल्या असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे महिला तक्रार जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने महिला या जनसुनावणीसाठी उपस्थित राहिल्या असून विविध समस्यांबाबत थेट आयोगासमोर आपली मते आणि तक्रारी मांडत आहेत। यापूर्वी चंद्रपूर येथे होणारी महिला आयोगाची जनसुनावणी काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती। मात्र आजच्या सुनावणीला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचे चित्र पाहायला मिळाले। कौटुंबिक वाद, छळवणूक, मालमत्ता हक्क, कामाच्या ठिकाणी होणारा त्रास तसेच अन्य सामाजिक व वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी महिलांकडून मांडण्यात आल्या। या जनसुनावणीच्या माध्यमातून महिलांना आपले प्रश्न थेट राज्य महिला आयोगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे। महिला आयोग तक्रार जनसुनावणी, भरोसा सेल, हेल्पलाईन नंबर तसेच वन स्टॉप सखी सेंटर यांसारख्या विविध माध्यमातून महिला आपली तक्रार नोंदवू शकतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली। यावेळी बोलताना अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले की महिला आयोगाचे मुख्यालय मुंबई येथे असले तरी राज्यातील प्रत्येक महिलेला न्याय मिळावा आणि तक्रारींचा पाठपुरावा सुलभ व्हावा यासाठी आयोग राज्यभर दौरे आयोजित करत आहे। या उपक्रमाला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येक प्रकरण गांभीर्याने घेत तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। महिला सक्षमीकरण आणि न्यायप्राप्तीच्या दृष्टीने अशा जनसुनावण्यांना महत्त्व असल्याचेही त्यांनी नमूद केले। जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते। जनसुनावणी दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। मी कालपासून भंडारा, चंद्रपूर आणि परवा गडचिरोली या जनसुनावणीच्या निमित्तानं या भागामध्ये दौऱ्यावरती आहे। काल भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या 66 तक्रारींची जागी सुनावणी झाली आणि या पॅनलच्या दरम्यान जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विधी सेवा प्राधिकरण, संरक्षण अधिकारी या समवेत सर्व अधिकारी उपस्थित असल्यामुळे अनेक वर्षानुवर्ष, महिनोन्महिने प्रलंबित असलेल्या केसेस आम्ही या निकालात काढू शकलो, याचं मला समाधान आहे। आमच्या राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे। मुंबईपर्यंत ह्या सगळ्या महिला येऊ शकत नाहीत, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याची भूमिका या जनसुनावणीच्या माध्यमातून घेतोय आणि म्हणून आयोग आपल्या दारी हा उपक्रम गेले 4 वर्षांमध्ये राबवत असताना दुसऱ्यांदा महाराष्ट्राचा हा दौरा मी करते। आपल्या माध्यमातून मला चंद्रपूर जिल्ह्यातील महिला भगिनींना आवर्जून सांगायचंय, तुमच्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा। आज आमचे पॅनलिस्ट या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तक्रारीचं निवारण आम्ही जरूर करू। त्याच पद्धतीने हेल्पलाईन नंबर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत, ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार नोंदवली जाते, त्याचा सुद्धा आपण उपयोग करावा। बीट मार्शल, दामिनी पथक, भरोसा सेल, समुपदेशन केंद्र आणि वन स्टॉप सेंटर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला न्याय देण्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू केलेली आहे। कोणत्याही व्यासपीठाशी आपण जरूर संपर्क साधा, पण अन्याय अत्याचाराला सामोरं न जाता त्या विरोधात आवाज उठवत असताना आम्ही तुमच्या सोबत आहोत, हा संदेश मला निश्चितपणाने आपल्या माध्यमातून द्यायचा। आमच्या माहिती प्रसारणाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये हा संदेश दिला जातो, त्याच्यामुळे येणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात राहते। साधारणतः किती प्रकरणं होती हे आपल्याला 4 वाजेपर्यंत समजेल। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।